नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. एप्सॉन L380 या प्रिंटरमध्ये इंक रिफिल कशी करायची आणि तुम्ही मागवलेली इंक किंवा मार्केटमधून घेतलेली इंक ओरिजिनल आहे का नाही हे कसं पाहायचं याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. एप्सॉनचं L380 हे ऑल इन वन प्रिंटर किंवा झेरॉक्स मशीन आहे. यामध्ये तुम्ही प्रिंट करू शकता, स्कॅन करू शकता आणि कलर फोटो प्रिंटही करू शकता. म्हणजे याच्यामध्ये सर्व तुम्हाला फॅसिलिटी दिलेल्या आहेत. हे प्रिंटर L380 हे प्रिंटर खूप चांगलं आहे. तुमच्याकडेही जर L380 असेल, तर त्यामध्ये इंक रिफिल कशी करायची याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आणि तुम्ही याची शाई बाय केल्यानंतर, ते याची इंक बाय केल्यानंतर ते ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे हे कसं पाहायचं हेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्ही जर यामध्ये डुप्लिकेट शाई वापरली, तर तुमच्या प्रिंटचं हेड खराब होऊ शकतो आणि त्यामुळे तुमचं प्रिंटर खराब होऊ शकतं. त्यामुळं वापरताना ओरिजिनल इंक वापरा. त्यामुळे तुम्हाला प्रिंट क्वालिटीही चांगली मिळेल आणि तुमच्या प्रिंटरची लाईफही वाढेल. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपल्याकडे हे L380 प्रिंटर आहे. यामधील ब्लॅक इंक आपली संपलेली आहे. इथं तुम्ही पाहू शकता. यामध्ये 4 इंक आहेत. यामधील ब्लॅक इंक आपली संपलेली आहे. CMYB, BK म्हणजे ब्लॅक अशा 4 शाईच्या रिफिल करण्यासाठी इथं दिलेलं आहे. यामधील ब्लॅक इंकचं जे आहे ते आपल्याला हे ओपन करायचं आहे आणि यामध्ये तुम्ही पाहू शकता आपली ब्लॅक इंक समाप्त झालेली आहे, संपलेली आहे. तर ही ब्लॅक इंक आहे. यामध्ये 664 नावाचा कोड आहे, जे एप्सॉन L380 साठी तुम्ही वापरली जाते. प्रकारची इंक ऑनलाईन किंवा ऑफलाईन मार्केटमधून मिळते. यामध्ये 464 ही एप्सॉन L380 साठी वापरली जाते. याच्यामध्ये CMY आणि BK अशा प्रकारच्या 4 शाई वापरल्या जातात. ही शाई बाय केल्यानंतर ती ओरिजिनल आहे का नाही हे कसं चेक करायचं? मला Play Storeवर जाऊन युनिक लेबल नावाचे ॲप्लिकेशन सर्च करायचे आहे. हे ॲप्लिकेशन सर्च करून तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. याचं नाव आहे युनिक लेबल. युनिक लेबल ॲप्लिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करून घ्या. तुमचा मोबाईल नंबर टाका आणि मोबाईलवर एक ओ-टी-पी येईल. तो ओ-टी-पी टाकून लॉग इन करून घ्या. त्यानंतर भाषा निवडा आणि युनिक लेबल ॲप्लिकेशनसाठी तुम्हाला सर्व प्रकारच्या याला परमिशन द्याव्या लागतील. यामध्ये तुम्ही पाहू शकता स्टोरेज, लोकेशन, कॅमेरा या परमिशन तुम्हाला अलाऊ करायच्या आहेत. अलाऊ केल्यानंतर तुम्हाला खाली स्कॅन नावाचं ऑप्शन दिसेल. त्या स्कॅन ऑप्शनवरती क्लिक करून तुमच्या जी इंक तुम्ही बाय केलेली आहे त्याचा क्यूआर कोड समोर धरायचा आहे आणि तो स्कॅन करायचा आहे. स्कॅन केल्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता कोड स्कॅन झालेला आहे आणि कोड स्कॅन झाल्यानंतर यू हॅव ऑलरेडी व्हेरिफाईड धिस प्रॉडक्ट. रिझल्ट वॉज एप्सॉन थँक यू फॉर बायिंग अ जीनियस एप्सॉन प्रॉडक्ट. म्हणजे तुमची इंक जी आहे ती ओरिजिनल आहे. तुम्ही कुठलीही एप्सॉनची इंक बाय केल्यानंतर अशा प्रकारे ती ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे हे चेक करू शकता. चला तर मग रिफिल कसं करायचं हे पाहूयात. रिफिल करण्यासाठी तुम्हाला आपली फक्त ब्लॅक इंक समाप्त झालेली आहे. ही तुम्ही पाहू शकता ब्लॅक इंक अशा प्रकारची आहे. यामध्ये ओरिजिनल इंक तुम्हाला पाहायला मिळेल. ओरिजिनल इंकला तुम्ही पॅकिंग पाहू शकता कशाप्रकारे दिली जाते. यामध्ये तुम्हाला आता याचं वरचं ढक्कन काढायचं आहे. ढक्कन काढल्यानंतर अशा प्रकारे त्याला फिरवून तुम्हाला ओपन करायचं आहे. यामध्ये इथं एक स्टिकर तुम्हाला देण्यात आलेलं आहे. ते स्टिकर तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे. रिमूव्ह केल्यानंतर हे जे ढक्कन आहे ते तुम्हाला बसवून असं फिरवून बसवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला बसवून घेतल्यानंतर तुमच्या ब्लॅक इंकच्या ठिकाणी तुम्हाला हे अशा प्रकारे टाकायचं आहे आणि याला थोडंसं दाबायचं आहे. यामध्ये इंक जोपर्यंत समाप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला दाबत राहायचं आहे. यामध्ये जेवढी इंक असेल तेवढी तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये पाहायला मिळेल. आता इथं पाहू शकता आपली ब्लॅक इंक पूर्णपणे भरलेली आहे आणि याला तुम्हाला झाकण लावून घ्यायचं आहे. याला अशा प्रकारे तुम्हाला बसवून घ्यायचं आहे त्याच्या लॉकमध्ये. याचे जे लॉक आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बसवून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे तुम्हाला CMY या प्रकारच्याही इंक भरायच्या आहेत. तुमची कुठलीही इंक समाप्त झाल्यानंतर हीच प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची आहे. आणि अशा प्रकारे लावून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुम्ही एप्सॉन L380 इंक टँक प्रिंटरची कोणत्याही शाई अशाच प्रकारे तुम्ही भरू शकता. इंक टँक प्रिंटरसाठी शाई भरण्याची ही सेम पद्धत आहे. तुमच्याकडे कोणतंही इंक टँक प्रिंटर असेल, ते तुम्ही अशा प्रकारे रिफिल करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हे प्रिंटर किंवा इंक तुम्हाला बाय करायची असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल.